कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचा जळगावात पदग्रहण सोहळा संपन्न, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर। जळगाव येथील अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात 28 फेब्रुवारी 2026 रोजी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनीलसिंह पुरणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य प्रमोद भाऊ आणि महिला उपाध्यक्ष नीतूताई परदेशी, जिल्हाध्यक्ष सुरेशसिंग पाटील व उपाध्यक्ष विनोद पवार यांच्या पुढाकाराने हा सोहळा झाला। डॉक्टर परदेशी यांनी संस्थेचा उद्देश व कार्यपद्धती स्पष्ट करत पोलीस व नागरिकांमधील दरी कमी करण्यासाठी त्यांचे कार्य करण्याचे आवाहन केले। उल्लेखनीय कार्याबद्दल सुरेशसिंग पाटील यांची जळगाव, धुळे, नंदुरबार विभाग संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर विनोद पवार यांना जळगाव जिल्हाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार। आज कलेक्टर ऑफिस पत्रकार भवन इथे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन निमित्त आज एक इथे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। पोलिसांसोबत आपण कसे कामं करू शकतो, आपल्या अधिकार काय आहेत आणि पोलिसांच्या समिती वगैरे कोणत्या आहेत, हे सगळे आज आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाशिक येथील श्री सुनीलसिंह परदेशी जे अध्यक्ष आहेत ते आज इथे आले होते। आज यांनी सगळ्या महिलांना आणि पुरुषांना आज इथल्या सगळ्या कामांची माहिती दिली आणि सगळ्यांना नियुक्तीपत्र आणि कार्ड वाटपचाही ते छानसा कार्यक्रम आयोजित झालेला होता। धन्यवाद ताई साहेब। सरांना विनंती करतो की सरांनी ते मार्गदर्शन करावं। कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन गेल्या 2 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभरात कार्यरत आहे। आज जळगाव येथे अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवीन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्राचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच अनेक कार्यकर्ते सदस्य म्हणून त्यांनाही आम्ही इथे आज नियुक्तीपत्र, ID कार्ड वाटप करून संस्थेच्या कार्याबद्दल, पोलिसांबद्दल इतर माहिती आम्ही आमच्या पदाधिकारी व नवीन सदस्यांना देण्यात आली। संस्थेचं वाटचाल ही 1 वर्षात पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतात आपण 1000चा पल्ला गाठला आहे। तर ही घोडदौड ही माझी एकट्याची नसून ही सगळ्या टीमचं आहे। टीममुळेच हे आज हा दिवस आपण बघतो आहोत। खूप आनंद वाटतो आज जळगावसारख्या भागात येऊन, नाशिकहून जळगावला येऊन इथे तुमच्या सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचा आपलेपणा मिळतोय आणि जळगावची टीम नक्कीच पुढच्या येणाऱ्या वर्धापन दिनाच्या वेळेस एक महाराष्ट्रातून एक वेगळं काहीतरी इतिहास घडवेल ही खात्री मला आज इथे परत एकदा आनंद वाटतोय। आणि विनोद पाटील भाऊ आहेत, प्रमोद भाऊ आहेत, त्याच्यानंतर माझी भगिनी नीतूताई सदैव पाठीशी असते। वयाने लहान आहे पण कर्तृत्वाने ती माझ्यापेक्षा जास्त मोठी आहे आणि तिच्याबरोबर असलेली सगळ्या महिला भगिनींची टीम नक्कीच जळगावला एक वेगळी दिशा देणार ही खात्री आहे। आणि सगळ्या महिला आमच्या कॅपेबल आणि रणरागिणी म्हणून काम करतील आणि एक जळगावमध्ये एक वेगळं नाव या संघटनेला आणि स्वतःची पण ओळख ते निर्माण करतील ही खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।